शांती कशाला म्हणतात? माणसाच्या अंतःकरणामध्ये मूळ शांती बसलेली वेगळी आणि हाणून मारून शांत झालेला माणूस वेगळा. काही लोक हाणून मारून शांत होतात पण ते जास्त वेळ टिकत नाही, त्यांची शांती भंग पावती कधीतरी शांती. दृष्टांत कदाचित ऐकला असेल पण पुनरावृत्ती होईल, ऐका. एके वेळेमध्ये काय प्रसंग झाला, एक लहानसं म्हणजे 5वी-6वीला असणारं पोरग पळून गेलं घरातून. पळून गेल्यानंतर 12-13 वर्ष 20 वर्ष ते घराच्या बाहेर राहिलं. हिमालयात गेलं, मोठा बाबा झाला, असा अगडबम बाबा झाला, दाढी जटाबिटा मोठ्या वाढून आला. गावची लोक म्हणले आपल्या गावचं पोरग पळून गेलंय, 5वीला असताना 6वीला असताना पळून गेले, मोठं बाबा झाले. ते म्हटले गावामध्ये बोलवा, त्याचा मोठा जाहीर सत्कार ठेवा. मंत्री संत्री सगळे बोलवले, जाहीर हेलिकॉप्टरने बाबा तिथं आले, हिमालयातून हेलिकॉप्टरने आले. बाबा स्टेजवरती बसते, सगळ्यांची भाषणं सुरू झाला. आपल्या गावाचं युवक, आपल्या गावाचं नाक असं म्हणतात लोक, पण फक्तच म्हणतात. आपल्या भागाचं भूषण हे कुठपर्यंत म्हणत असतात लोक, फक्त तिथपर्यंत गेले. आपला संबंध आयुष्य परमार्थामध्ये व्यतीत केलं. त्यांच्या नावानं आता त्यांच्या नावानं आपल्याला लोक ओळखणारे. बरंच काय बोलायचं होतं, बोलून घेतलं. हे जे 6वी-7वी पर्यंत जे बाबा होते ना, त्यांचा एक मित्र होता सवंगडी लहानपणाचा, आणि ते तिथं बसत, हे जेवढ्या वयाचं झालं ते तेवढ्या वयाचं झालं, ते तिथं बसलं. त्याला संशय डोक्यात आला. म्हणलं गाड्या, हे जेवढं शांत आता दिसतंय तेवढं शांत अजिबात नाही. आम्ही लहान असताना किती किती उद्योग करायचे, कुणाच्या कैऱ्या चोर पोहायला जाण, म्हणला मी आहे तसाच राहिलो, आणि हे शांत झाले वाटत नाही म्हटला. इकडं भाषणं चालू होते, ते तिथून आलं स्टेजवरती. त्याचं साधू झाल्यानंतर नाव बदलतात. याचं नाव ठेवलं होतं शांतीनाथ, जे गेलं निघून शांतीनाथ. तो जवळ आला, यांनी त्याला ओळखलं, त्यांनी याला ओळखलं, पण बाबानं त्याला ओळखच दिली नाही. आव बच्चा म्हणलं, बच्चा जवळ आला, पाया म्हणला, बाबा बाबा तुमचं नाव काय हो? खूप तेज आहे तुमच्या चेहऱ्यावर. तर म्हणला, बाळा माझं नाव शांतीनाथ आहे. काय म्हटलं? शांतीनाथ आहे. हा म्हटला ठीक आहे. गेला खाली बसायला. एकाचं भाषण झालं, दुसऱ्याचं भाषण सुरू झालं. याला का तिथं दम पडत नव्हता, कारण का याला याची शांतीभंग करायची होती. पुन्हा उठून आला, बाबानं आलेलं पाहिला, बाबाच्या कपाळावर आढ्या पडल्या. म्हटलं याला आता करावं तरी काय. आला, म्हणला बाबा सगळं झालं. म्हटला तुमचं नाव माझ्या लक्षात नाही, तुमचं नाव काय बाबा? तर म्हटलं बाळा माझं नाव शांतीनाथ आहे. हे परत गेलं खाली. परत तिसरं भाषण सुरू झाले, तिथनं निघालं. बाबानं कानात सांगितलं, ते येतंय ना त्याला येऊन देऊ नका, उचलून द्या माग. त्याला नेले, मागच्या स्टेजच्या मागून आलं. म्हणला बाबा सगळं खरं, तुमचं नाव नाही लक्षात राहिलं, तुमचं नाव काय? यानं डोक्यावरनं हात फिरला. बाबा बेटा माझं नाव शांतीनाथ आहे. आता आवाज वाढला. माझं नाव शांतीनाथ आहे. ठीक आहे. परत गेलं, चौथ्यांदा परत आलं. बाबा सगळं झालं, तुमचं नाव? माझं नाव शांतीनाथ आहे. आता पार टिपलाच गेला वरती आवाज. 5व्यांदा ते वरती आलं. एक बाबा तिथं बसले होते, त्या शांतीनाथनं बाबाची काठी अशी मागं घेतली. आता म्हणलं तू ये स्टेजवरती. हे जवळ आलं, पाया पडलं. बाबा सगळं झालं, तुमचं नाव काय? यानं दोन्ही हाताने काठी घेतली डोक्यात. अरे शांतीनाथ शांतीनाथ शांतीनाथ. त्यानं डोकं चोळलं. म्हणला बाबा राहिली कुठं शांती, गेली. जर तुम्ही काठीला मारीचपर्यंत तुमची मजल गेली, याचा अर्थ तुमच्या जीवनातली शांती भंग झाली. हो, अंतःकरणामध्ये असणारी मूळ जन्माला आलेली शांती वेगळी, आणि जबरदस्तीने आपल्या अंतःकरणामध्ये टाकलेली शांती वेगळी. विढाला विढा.